पराठी पुरलं सगळं व्यवस्थित आहे. काही तेवढं काही व्यवस्थित नाही. खर्च लावून पण काहीतरी करायला लागते. मागच्या वर्षीचे पैसे उरले असेल ना? काहीच नाही. वा वा. नाही काही पेरलं कसं आहे पैसे नाही. ते काढून सावकारी काढून सावकारी काढून किती काढली सावकारची? पण बँकेचं लोन नाही काढलं? ते थकीत आहे आमचं. अरे थकीत असल्यामुळे मग सावकार काय भावाने घेते? ते 10,000 रुपये घेतो, 2,500 ते सगळे घेते. 50-40,000 रुपये काढतो. 50,000 दरवर्षी काढायला. दर. म्हणजे आता पेरलं 6 एकर का पुन्हा पेरायला 50,000 करावं लागतं? हो निदान ते तणासक वगैरे खत वगैरे. आणि 50,000चे मग किती पैसे देतो सावकाराला? 12.5. किती महिन्यासाठी? 12 महिन्यासाठी. 12 महिन्यात. पण 50,000 घेतले 12.5 वरते. 12,500 वरते दिवाळी झाली तर घेऊन घेते. घेऊन घेऊन दिवाळीच्या नंतर मग ते डबल असं का? 6 महिन्याच्या 17,000. हो 50,000 आले. हो 50. आणि लिहून काय घेते मग? लिहून काही नाही देत. नाही आपले जवळचे तर देते ते दुसरे नाही. नाही का? नाही जवळचे खत कितीचं आणलं तुम्ही मग? हे ते 4,000चं 4 पोते. 4,000चे एक पोते 1,000. एका एकराला किती लागलं आता? 4 थैल्या तर 3 पोते देतो. म्हणजे कमी देतो. लहान पराठी आहे तर. आणि मग नंतर पूर्ण किती लागते खत तरी? तरी 12-13 पोते लागते. मग 12,000 13,000चे पोतेच. वेगळी मोठी वेगळी निधन वेगळं. ते म्हणजे काय करू बापू, दुकान चालू आहे आमचं. दुकान चालू आहे. म्हणजे पेरावं लागते म्हणून पेरताय. हा, दुकान सगळे चालू आहे. पेरता म्हणून आपण पेरतो.